इव्हिनिंग पल्स ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत NSE इनेबलिंग अ बिलियन ड्रीम। नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची आता बैठक बोलावलेली आहे, ज्यामध्ये विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर नेते सुद्धा उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात किंवा शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत, त्यामुळे डॅमेज कंट्रोल करता काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची देखील आता माहिती मिळतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर सातत्यानं आपण पाहूया, जेव्हापासून शिवसेनेमध्ये दोन गट झाले, दुफळी माजली घेतली शिवसेनेमध्ये, तेव्हापासून सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउटगोईंग सुरू आहे। आता मात्र या सगळ्या संदर्भात कुठंतरी चिंतन बैठक आपण म्हणूया मातोश्रीवर होताना दिसतीये। स्वप्नील, लाघवी, नक्कीच या ठिकाणी बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गेल्या 3 वर्षांमध्ये अनेक माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी शिंदे गट, भाजप आणि एकूणच अन्य पक्षांमध्ये पक्षांतर केलेलं आहे। कुठेतरी आत्ताही ही जी आउटगोईंग आहे ती थांबेनाशी झालेली आहे। अगदी काल परवाच आपण बघितलं तर माजी आमदार राजन साळवी यांनी सुद्धा आता शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। एकूणच राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आता निर्माण व्हायला लागलेलं आहे। कारण एकूणच काही राजकीय गणित आणि राजकीय हित साधण्यासाठी ज्याप्रमाणे ही पक्षांतरे होत आहेत, त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण आहे। या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यातलं संभ्रमाचं वातावरण हे कुठेतरी बरं करण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगळा संदेश जाऊ नये या दृष्टीने खरं तर आता डॅमेज कंट्रोल सुरू झालेलं आहे। आज एक बैठक ही मातोश्रीवरती होती, यामध्ये संजय राऊत सुद्धा आहेत, अंबादास दानवे आणि विनायक राऊत आणि अरविंद सावंत आहेत। एकूणच या बैठकीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांसंदर्भात चर्चा होते, एकूणच खासदारांसंदर्भात सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते। त्यामुळे ही बैठक फार महत्त्वाची आहे। विधानसभा अधिवेशन हे काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे। तिकडे जे केंद्रीय अधिवेशन सुरू आहे, या दरम्यान खासदारांच्या भेटीगाठी यासुद्धा वाढलेल्या पाहायला मिळतात विरोधी पक्षातील त्या ठिकाणी नेत्यांसोबत। त्यामुळे कुठेतरी वेगळा संदेश जाऊ नये या दृष्टीने ही बैठक सुरू आहे। नक्की जे आउटगोईंग सुरू आहे त्याला कसं थांबवता येईल यावरती सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। एकूणच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते, त्यामुळे नक्की काय आदेश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। या बैठकीअंती काय नेमकं निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।